नमस्कार छोट्या दोस्तांनो. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा या परीक्षेसाठी आपण तयारी करत आहोत. तर काही दिवसातच या परीक्षेसाठी फॉर्म्स निघतील बघा. जून महिना चालू आहे ना, साधारण 20 जूनच्या आसपास परीक्षेचे फॉर्म्स निघतील. या तयारीमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या चॅनलची तुम्हाला खूप मदत होईल. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर पण शेअर केला आहे बघा. जर तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू मला कनेक्ट होऊ शकता आणि ऑनलाईन वन ऑन वन सेशनच्या थ्रू मी तुमचे डाऊट्स, काही शंका, काही क्वेश्चन्स सॉल्व करू शकते. ठीक आहे. आज आपण सॉल्व करतो आहे 6वी साठी, मराठी माध्यमासाठी 6वी साठी जे प्रश्न आलेले आहेत त्यातला एक प्रश्न. प्रश्न आहे बघा, दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या पर्यायामध्ये गाजराची वाढ जलद होईल. इथे एक आकृती दिली आहे. हे गाजर जमिनीत लावलेलं आहे आणि याला थोडीशी पानं आहेत. तर त्यांनी आपल्याला पर्याय दिले. पानासहित गाजराचं रोप लावलं तर वाढ जलद होईल का? पानं काढून टाकलेलं गाजराचं रोप लावलं तर चालेल का? अंधारात ठेवलं गाजराचं रोप तर चांगली वाढ होईल का? का सगळे पर्यायापैकी गाजराच्या रोपांची सारख्याच वेगाने वाढ होईल? तर बघूया याचं उत्तर काय होऊ शकेल. यासाठी आपल्याला प्रकाश संश्लेषण आठवणं आवश्यक आहे. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया आहे जिथे झाडांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यास मदत करते. बरोबर आहे की नाही? याच्यासाठी मुख्य म्हणजे सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सूर्यप्रकाशाच्या मदतीने झाडं प्रकाश संश्लेषण करतात. त्याच्यामध्ये बघा हरित लवक असतं आणि हरित लवकामध्ये हरितद्रव्य असतं. हरित लवक कुठे असतं? पानांमध्ये असतं आणि पानांमध्ये असलेल्या हरित लवकातल्या हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण होतं. आठवलं? म्हणजे आपल्याला झाड छान वाढण्यासाठी काय काय असायला हवं? एक तर झाडाला पानं असायला हवी आणि ते उन्हात असायला हवं, म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये असायला हवं. ठीक आहे. या 2-3 गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर हा प्रश्न अगदी सोपा आहे. तर पहा इथे 4 पर्यायापैकी पहिला पर्याय बरोबर उत्तर होईल. कारण पानासहित गाजराचं रोप असेल तर त्याला पानं आहेत, पानामध्ये हरित लवक आणि त्याच्यात हरितद्रव्य आहे ज्याच्या मदतीने झाड प्रकाश संश्लेषण करेल आणि त्याला वाढायला मदत होईल. ठीक आहे, बरोबर आहे. तर म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ए. इथे मी आजचा व्हिडिओ संपवते आहे. इथे माझा मेल आयडी पण शेअर केलेला आहे. तुम्हाला जर काही शंका असतील, काही समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मला एकतर व्हॉट्सअप करू शकता किंवा मेलच्या थ्रू पण कॉन्टॅक्ट करू शकता. चला, छान तयारी करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.